भूषण नगरला जायचं होतं. पुढं ते संतोष शिंदेच्या तिथं. त्यांच्या घरी का? बरोबर सोडतो ना, माहिती आहे मला. किती पैसे होते? 150 रुपये होते. अरे एवढं नका ना सांगू राव, एवढे पैसे एवढंच लागत आहेत काका त्यांच्या घरी. हा का? काहीतरी कर ना ऍडजस्ट थोडंफार. काय करता ऍडजस्ट नाही करता येत त्याच्यात नाही का? बरं चला मग. बस त्यांचं घर माहिती ना तुम्हाला? माहिती त्यांच्या घरीच नेतो ना तुम्हाला डायरेक्ट. चला मग. संतोष मामा हे घर आहे का? मला माहिती नव्हतं. ऐका ना दादा, 100च आहे तर. नाही 100 नाही 150च पाहिजे मला. 150 नाही दादा. नाही आजचं कसं आहे, बेकार धंदे सकाळ सकाळ लावले. 150 रुपयात ठरवलं तुम्ही, 100 कसं काय देऊ राहिले? गावाकडून आले राव दादा, पैसे नाही रुपये. 150 रुपये द्या तुम्ही, मला माहिती नाही. मग नंतर दे ना. नाही ते मला माहिती नाही. 150 रुपये आत्ताच्या आता. एवढं 100 धर, माझ्याकडे एवढेच पैसे. त्यांना बोलून घ्या 150 रुपये द्या. त्यांना कुठं का ते येणार नाही मला ते 100 नकोच आहे मला. घ्या राव एवढं. नाही पाया पडतो, पाया पडतो तुमच्या. एवढे खरे पैसे नाही तर 150 रुपये द्या तुम्ही मला. एवढे घ्या राव. नाही माझ्याकडे खरे पैसे. तुम्ही 150 द्या मला. नाही पैसे नाही. सकाळ सकाळी बेकार धंदे लावले काय माहिती. एवढं राहू दे राव दादा. जा बरं तुम्ही. काय बेकार धंदे लावले सकाळ सकाळ तिकडे. माफी मागत दादा. एवढं काय अरे दादा आहे का? का रे? काय नाही आलतो तो. मग ये ना आतमध्ये ये. ये ये ये. चांगलं घर बिरे बरं का तू. हा मग काय. ए अग मंगल, दादा आलाय रे. हा ये ना रे दादा. ये ये ये. बस ये. बस बस. उगाच खराब होईल. इकडे कुठं बसा. अरे इकडे खाली कुठं आता भाऊ आहे माझा. काय नाही बरं जाऊ दे. काय नाही मग काही बरं. हे तुमचे कोण आहे? अगं तुला माहित नाही का? तुला काय माहिती होणार आता सिटीत आल्याच्या नंतर तिला चुलता कोणी? अगं बाई तुझा चुलता आहे ना. हा आपण का गावाकडे जातो म्हणून तुला माहिती व्हायचं. बरं दादा का म्हणून येणं गेलं? काय झालं? काय ना पाऊस झालाय. हा काहीतरी असते यांच्या काम पैशाच्या गरजे लागल्या काही तिकडे वरतून. अगं तसं नाहीये. शेवटी भाऊ आहे. भाऊ भावाला भेटायला येणारच ना. एक तर किती वर्षातून आलाय बरं भाऊ माझा भेटायला. बरं काय अडचण होती? दादा काय झालं माहिती का? पाऊस पडला. हा आणि बैल मेला माफ दिवशी. अरे अरे अरे. आम्ही काय करायचं तुमचा बैल मेला? गावाकडे कोण मदत करेन मला? आता तुम्ही इतक्या दिवस तिकडे राहता, मग इकडे काय आता बैल मेला तर आमच्याकडे काय? बैला पुढचे पैसे दे नाही. भेटतील ना पैसे. पैसे दे. आण ग पैसे आण ग. अगं बरेच दिवसातून पैसे मागू राहिला भाऊ. हा आता कसं रे दादा? नाही येत पैसे घरात. आणि त्यांना काय तुम्हाला कशाला लागायचे पैसे? तुम्ही तिकडे शेत करता ना, मग तिकडेच मेला तर तिकडेच घ्यायचा ना बैल. इकडे कशाला यायचं? मग रडू देत की. गप रडू नको. मी आहे ना. तू रडू नको. आण ग पैसे. आण घरातून आण तू. हे बायांचं पण आहे ना डोकं हे असं असतं माहिती आहे का? पैसा नाहीये घरात तर कुठून द्यायचे पैसे? अगं तसं नाही. पण एक लय दिवसातून आलेला आहे भाऊ आपल्या दारात. नाहीयेत पैसे घरात. वहिनी पाया पडत द्या एवढं वेळेस. पाय पडायचं काय नाही भाऊजी. पैसेच नाहीत ना. नाही तर दिले नसते का तुम्हाला पैसे? पैसे नाहीयेत आमच्याकडे. ते पोरांचे शिक्षण पाणी, इंग्लिश मिडियमला शाळेत येते त्यांना खर्च लागतो. जेवढाही महिन्याचा इन्कम येतं तेवढं घरातच लागतं. तुम्हाला तरी काय तिकडं खर्च शेतीचा? तिकडं सासवायचे ना मग. नाही ना आता सासवायला दुष्काळ दादा कधी ना कधी काही नाही. ते तर खेडेगावात आता ते प्रकार चालूच आहे. घरामध्ये तेवढं वेळेस मी तुमची शेतीचं पीक झालं का लगेच देऊन टाकेन. हे बघ ना असले तर दे ना थोडे. दे ना बाईला पुरते तरी दे. कालच पोरांची फी भरली. या बायांचं लय अवघड आहे. कोणाचं आहे का? बघू दे इकडं. बघते मी काय म्हणते ती. कालच फोन आला होता तिचा. काहीतरी काम चाललंय तिचं घराचं काहीतरी. हा हॅलो हॅलो. आवाज येत नाही. काय डबडे फोन देतात काय? अगं त्याचं ते माईक गेलेलं आहे. स्पीकरवर टाक ना तू.
हॅलो, हा बोल ना. काय करते? काय नाही ग, बसले. काय म्हणती, काय चाललंय तुझं? कशी आहे गं? बरी आहे. पोरं? पोरं पण बरे आहेत तुझे? दाजी? दाजी बरे आहेत. आले आमच्याकडे एक पिढा. होय, कोण गं? माझं ते. होय, बरं तुझ्याकडे एक काम होतं गं. बोल ना, काय काम आहे तुझं? अगं मी आता बंगला घेतलाय, त्याच्यासाठी थोडीफार मदत झाली तर कर. काय ग मदत, किती लागते? लय नाही लागत, 2-3 लाख. होईल का मग? अगं बहीण आहेस तू माझी, तुझ्यासाठी नाही मग करायची, कोणासाठी मदत करायची? नाही ना, बंगला तेवढा अर्जंट आहे गं आता, कारण की उद्या जायचंय कागद करायला. हा का? बरं बरं, तू दुपारपर्यंत ये, तर मी बँकेतून काढून आणते. बरं बरं चालतंय, येऊ का मग? करते मग नक्की फोन. हो हो, करते करते, ये मग. चला, मला पण जायचं बाहेर. येऊ दा का रे? त्याच्यात तुला माझ्या भावाला द्यायला पैसे नाहीत पण बहिणीला द्यायला पैसे आहेत. आता यांना काय द्यायचे पैसे? यांच्याकडे शेती आहे, सगळे करतात, खात्यात. मग यांना काय होत नाही का? आपण माझा रक्ताचा भाऊ आहे ना त्यो. हा, मग असू दे की रक्ताचा. त्याचा बैल गेला, मग ते बैलासाठी पैसे मागायला आलता ना. मग आता बहिणीला तू 3 लाख रुपये द्यायला तयार झाली आणि भावाला 40,000 रुपये द्यायला तू कानपुसा करून माझ्याकडे राहिली. आता बहिणीला ते आताच आले, त्यांना कुठून द्यायचे पैसे? नाही द्यायचे त्यांना. तर बहिणीला आहे गरज, ती घर घेऊ राहिली. गेला नाराज होऊन गेला ना त्यो. आयुष्याची कुडी होती ती काय हे करणार आहे का? परत वापस देणार ना पैसे? यांना दिल्यावर काय मागं देणार आहे? अरे देणार त्यो पण भाऊचे ना. दिले नाही दिले तरी काय अडचण आहे, माझ्या पाठचाच आहे ना. का हो, का रडतात? का गं, काय झालं? काय गो, मरणाचं कालवा चालला होता तुमचा, हा. आणि ती बाहेर माणूस एक रडत गेलाय, ते कोण? त्यो होय माझा. काय माझा? हा, जवळचा काय तो माझा? अगं ते काम मागायला आलेला होता. काम मागायला तर मग रडत रडत लावलोय तुम्ही. मग आता सकाळी आता रोजच भिकारी येतात, कोणाला काम द्यायचे? तेवढं पण हाय म्हणा, पण ती लईच मला गरीब गरीब वाटत होता माणूस बाई. आणि आता वेगळं भिकारी गरीबच असते का? श्रीमंत आपल्यावर असतात म्हणून ते काम. थोडं थोडं तरी तात्यावानी चेहरापटीला दिसत होता ती तुला मला. तर काही दिसतं ग आमच्या घरातलं. नाही मी म्हणजे येत होती तडा तडा चालत, हा. आणि बघितलं तर रडत रडत, पण थोडासा तात्यावानी दिसत होता तो माणूस. हा. पण ठेवायचा ना कामाला आता. तुला तरी होतं. लयच बारीक बाई पण आमच्या घराकडे तुला माणसं सारखे दिसते. तुला घरात आता एवढा कांगारावळात चाललाय या तिकडे पलीकडच्या रूम मधनं पक वरती आवाज जातोय तुमचा. मी म्हणजे तू आमच्या घरात भाड्याने राहते का आमच्या पंचायती करायला राहते हेच मला समजत नाही. पंचायती करायला नाही, मग म्हणलं बघावं तरी नेमकं काय चाललंय ना. आली तर गेट मधून बाहेर जातच ती माणूस. म्हणलं आता बाई हे कोण चाललंय रडत रडत? कोण होतं ती बाई? तो माणूस रडत गेला, पण तुमच्यासारखा थोडा थोडा तात्या चेहऱ्याला दिसत होता. काय नाही त्यांच्यासारखा ते बघा भिकारी काय तुला लगेच आमच्यासारखं दिसायला लागले का? पण वाईट जरा रडत रडत मला तर वाईटच वाटलं. आलो 10 मिनिटात आलो मी. काय ग बाई तुमच्या घरातलं मला काही कळलं नाहीच ग, काय चाललंय नेमकं? अगं काय नाही चाललं, सकाळी सकाळी काम धंदे असं चालले असं काम मग तुझा नवरीने एवढा चेहरा का टाकला होता? होता काही काही घरात किरकिरी तुमच्या घरात होत नाही. तू का दुसऱ्याच्याच घरात पंचायती करते का नाही? अगं मी पंचायती करायला नाही आली, पण म्हणलं बराच कालवा चाललेला, म्हणलं काय चाललंय बघून तर यावं. पण ती बाबा रडत आणि त्याच्यानंतर चालूच असतं. आता ते माणसाला नाही होत काही सण, त्यांचा लगेच चेहरा पडतो काय झालं. पण काय माहिती बघ बायांनो काय चाललंय आता तुमचं तुम्हालाच माहिती. बाई लय आपल्या घराच्या पंचायतीत बाई का सुट घरात काय होतं आणि काय झालं काय नाही झालं. पण मम्मी तुला चुकीचं केलं अगं. तू एवढी शाणी झाली का मला शिकवायला? तसं नाही अगं, पण काका किती आशेने आलते ना इथं. अगं त्यांना सवय झाली ना, तरी सारखे सारखे काही झालं का आपल्याच घर पाहते ना. आम्ही कुठून द्यायचं? तुमचे शिक्षण करायचे का त्यांना पैसे पाठवायचे? हा मग तू मावशीला कसे दिले ग लगेच अगं पैसे? मावशीला दिले तर मावशी मागा देणार आहे, तिला काय बुडीत दिलेत का? यांना दिलं हे काय देणार अगं माग? मग त्यांचं पण म्हणजे काम वगैरे चांगलं चाललं त्यांनी पण दिले असते की ग. पण काही नाही देत ते माग, ते काय द्यायचेत माग? त्यांना कायम कायम गरजे लागते तर कायम आपल्या दारात येते. अगं पण त्यांचे पार डोळे ते भरून आले होते ग, तू द्यायला पाहिजे. तू नको शहाणपणा करत जाऊ, जरा शांत बस. लागले मोठ्यांच्या मध्ये सांगायला सल्ला द्यायला मला. तू माझी आहे का मी तुझी? तुम्हाला झालीस ना, जरा ऐकून घ्यायची पद्धत ठेव ना जरा. मग बस आवाज बंद कर, शिकवू नको लय शहाणपणा. बापले दोन्ही सारखेच नुसते.
इकडे गेला का इकडे गेला आता काय माहिती. इकडे तर नाही गेला, इकडेच बघतो. हे यार थांब थांब, पैजामा शर्टवाला तुला माणूस दिसला का एक? दिसला रडत चालला होता, चोरटा बामटा आहे काय? नाही नाही रे, भाऊ आहे माझा. गाडी वळव, गाडी वळव. लय रडत चालला होता पण. हा हा वळव ना गाडी. बस. जाऊ दे बरं. किती? हेच का? हा हे काय? हाय हाय हाय. हा हा हे थांबेव रे, थांबेव रे, थांबेव रे. अरे दादा कमून एवढं तू गडबडी निघून गेला बरं? हा जर काय द्यायला इज्जतच नाही राहिली तर काय? अरे ती जाऊ दे, ती बायकोच तशी, तिचा स्वभाव तसा आहे. माझी चांगली तन झाली तिच्या बरोबर. ते मला एक लेडीज म्हणली की तुमचा भाऊ लय रडत चाललाय आणि रोडने. परिस्थिती तशी, बैल मेलाय दारात, शेतीला पेरायचं, पेरणीला बैल आणायला पैसे नाही म्हणून तर तो आजचापर्यंत म्हणून तर मी आलोय ना तुझ्या. अरे भाऊ भावासाठीच असतो माहिती का. ही घे पैसे आणि आणखी काय लागलं तर बिंदास माझ्याकडे यायचं. माझा नंबर घे तू लिहून. जेव्हा पण तुला अडचण येईल ना तर माझ्याकडे डोळे झाकून यायचं. ते बायाचा विषय सोडून दे तू. नाही नाही माझ्या पाया नको पडू, अजिबात नाही. रिटर्न पण देऊ नको, हे तुलाच राहू दे. हा रडू नको. हा चालन का सोडू तुला बस स्टँडला? सोडतो नाही तर सोडतो ना, बसा ना. मी काय इथून जातो घराकडे माघारी. अक्षय दादांना सोड तेवढं बस स्टॉपला. दमानी जा, घरी पोहोचल्या फोन कर मला. हा बसले का? हा चालन चालन येत जा.